आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे श्रावण सोमवारची पूजा मी कशी करते। ऑलरेडी 2 श्रावण सोमवार जे आहेत ते येऊन गेलेले आहेत। आज तिसरा श्रावण सोमवार आहे। तर मी एकच पर्टिक्युलर श्रावण सोमवार तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलं। याचं कारण हेच की मला पूजा करायला भरपूर असा वेळ लागतो, निवांत पूजा करायची असते। सो 2 श्रावण सोमवार मी अगदी व्यवस्थित पूजा केली, आजही करणार आहे। बट व्हिडिओ करता करता पूजा करणं तर खूप वेळ जातो, तितका वेळ मला मिळत नव्हता। सो आज रक्षाबंधन आहे, आज सुट्टी आहे आणि देवांचं रक्षाबंधनही मला करायचं आहे। सुट्टी असल्यामुळे आज बराच असा वेळ आहे, टिफिनची घाई नाहीये, उपवास असल्यामुळे स्वयंपाकाची घाई नाहीये। सो सगळं काही आज असं फ्री आहे। सो म्हणूनच आज मी व्लॉग करण्याचं ठरवलं आणि पूर्ण पूजा मी काय करते, काय वाचन करते सोमवारी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं ठरवलंय। आणि आज वेअर केलेला आहे व्हाईट ड्रेस, व्हाईट कलरचा ड्रेस मी वेअर केलेला आहे। लवकरच माझ्या निक स्टाईल्स या यूट्यूब चॅनलला 2-3 दिवसात मी व्हाईट ड्रेस कलेक्शनचा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। श्रावणसाठी म्हणा किंवा समर्ससाठी तुम्ही ते वेअर करू शकता, डेली यूजला वेअर करू शकतात, किंवा जे व्हाईट कलरचे लवर आहेत त्यांच्यासाठी तर बेस्ट असणार आहे तो व्हिडिओ। सो तिथेही जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्ही या चॅनलला नवीन असणार। या चॅनललाही सबस्क्राईब करा आणि निक स्टाईल या चॅनललाही सबस्क्राईब करा, लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। सो व्हाईट ड्रेसचं झालं तर आज सोमवार असल्यामुळे मी व्हाईट ड्रेस घातलेला आहे। आणि सोमवार असल्यामुळे तुम्हाला जसं की मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की मी सोमवार असल्यामुळे व्हाईट थीम करणार आहे। तर तुम्ही बघू शकता तिथे व्हाईट कलरची थीम ने ऍड केलेली आहे, फर मटेरियल यूज केलेलं आहे थीम साठी। आणि आज सोमवारमुळे व्हाईट कलर छान असतो, सो म्हणूनच व्हाईट कलर आजच्या दिवशी करायचं ठरवले। नॅचरल लाईट मध्ये माझं देवघर जे आहे ते अशा पद्धतीने दिसतं। तर तुम्ही बघू शकता फरची शॉल आणि फरची टोपी किती सुंदर दिसते स्वामींना। तर खूप दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की श्रावण सोमवारी असं काहीतरी करायचं आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि मी सगळं काही आता तुमच्या समोर एक एक क्लिप शेअर करून सगळं दाखवणार आहे। तर लाईट लावल्यानंतर देवघर असं दिसत होतं। तर आज व्हाईट थीम आहे आणि व्हाईट थीम असल्यामुळे या नवीन व्हाईट सिल्वर कलरच्या ज्या समया आहेत त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये वापरणार आहे, आजच्या पूजेमध्ये वापरणार आहे आणि खूप सुंदर दिसतील लावल्यानंतर। तर तुम्हाला मी त्याचा व्हिडिओही दाखवते। तर मैत्रिणींनो, ह्या ज्या समया आहेत ह्या मी मीशोवरून ऑर्डर केलेल्या आणि ह्या मला 1500 रुपयाला 2 मिळालेल्या आहेत। अगदी प्रॉपर अशी पॉलिश त्याला केलेली आहे, अगदी ओरिजिनल सिल्वरच्या त्या वाटतात, इतकी छान क्वालिटी मला रिसीव झालेली आहे। नमस्कार मैत्रिणींनो, तर ब्लॉगची स्टार्टिंग जी आहे ती मी केलेलीच आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की आजची व्हाईट थीम जी केलेली आहे त्यामध्ये मी काय काय वस्तू ऍड केलेल्या आहेत। चला तर मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी माझं देवघर। तर तुम्ही बघू शकता आज मी हे फरचं मटेरियल टाकलेलं आहे। त्यानंतर स्वामींच्या आसनावर सुद्धा मी फरचं व्हाईट मटेरियल टाकलेलं आहे। त्यानंतर स्वामींना व्हाईट कलरच्या फरची शॉल मी वेअर करवलेली आहे आणि नंतर ही फरची सुंदर अशी टोपी मी वेअर केलेली आहे स्वामींना। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतायत स्वामी आज। सो आजची थीम व्हाईट आहे। सो नेहमी इथं पितळाचा तांब्या असतो, सो आज मी सिल्वरचा तांब्या ठेवलेला आहे ज्यात अष्टलक्ष्मीचे डिझाईन आहे। त्यानंतर या सगळ्यात सुंदर अशा या समया आहेत ज्या मला खूप आवडतात, अगदी छोट्याशा आणि छान त्याला मोराची डिझाईन आहे। सो ह्या समया सुद्धा मी आजच्या। तर आता इथे माझी अभिषेकची तयारी पूर्णपणे झालेली आहे। बेलपान, फुलं सगळं काही मी घेतलेलं आहे। अभिषेकासाठी लागणारं जेही काही साहित्य आहे, चंदन वगैरे सगळं काही घेतलेलं आहे। गळती मी लावून घेतलेल्या आहेत। एक छोटी जी गळती आहे त्यावर मी रुद्र अभिषेक करणार आहे त्या गळतीने, आणि मोठी जी गळती आहे त्याने मी महादेवाच्या पिंडचा अभिषेक करणार आहे। सो मंत्र जप करत करत, वाचन करत हा अभिषेक होणार आहे। रुद्र अभिषेक करणं हे खूपच पुण्याची गोष्ट आहे आणि जेही काही तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल, लहान मुलं असतील किंवा चिडचिड करणारी व्यक्ती असेल, तिला जर का तुम्ही हे पाणी पाजलं रुद्राभिषेकाचं तर त्याने त्या व्यक्तीवर खूप प्रभाव पडतो त्याचा आणि त्यांनाही खूप शांत वाटतं। सो रुद्र अभिषेक मी आता दर सोमवारी करते। मागच्या वर्षी माझ्याकडे रुद्र यंत्र नव्हतं, बट ह्या वर्षी आहे आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेईल, व्यवस्थित पूजा वगैरे करेल आणि ते रुद्राभिषेकाचं पाणी, महादेवाच्या पिंडीचा जे अभिषेक करेल त्याचं पाणी, ते सगळं काही घरातल्या व्यक्तींना मी देईल। सो अशा प्रकारे व्हाईट थीम आहे देवघराची, तुम्ही बघू शकता। आता संध्याकाळची वेळ आहे, मी समया वगैरे पुन्हा एकदा लावून घेतलेल्या आहेत
आता धूप दीप सगळं लावून झालेलं आहे, तयारी सगळी झालेली आहे. महादेवाची पिंड तुम्ही बघू शकता, जी मी महाशिवरात्रीला घेतली. पिंडचा सुद्धा पूर्ण एक व्हिडिओ महाशिवरात्रीच्या व्लॉग मध्ये मी दाखवलेला आहे, तुम्ही बघू शकता. सुंदर अशी शिवलिंग आहे. तर भीमाशंकर शिवलिंग जी आहे तीच मी बनवून घेतलेली आहे चांदीमध्ये. सो अशा पद्धतीने मी रचना केलेली आहे, तुम्ही बघू शकता. पाणी गळतीने चालू आहे आणि मी मंत्र जप करत करत आता अभिषेकला सुरुवात करणार आहे. सो चला स्टार्ट करूयात अभिषेक आता. तर इथं सगळ्यात आधी मी पाण्याने अभिषेक करून घेणार आहे आणि ओम नमः शिवाय हा मंत्र जप करणार आहे. तर ह्या मंत्र जपाने अभिषेक करायचा नेहमी जेव्हा आपण करतो. नुसता पाण्यानेही तुम्ही करू शकतात, बट मी आधी पाण्याने करते, त्यानंतर दुधाने करते, परत एकदा पाण्याने अभिषेक करते आणि मग मी बेलपत्र जे आहे ते अर्पण करते. धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ आणि जी शिवामूठ असते ती मी अर्पण करते. तर हे सगळं मी संध्याकाळी प्रदोष काळात करत असते. मला सकाळी खूप धावपळ होते, सो त्यामुळे सकाळी सगळी देवपूजा वगैरे मी आटपून घेते आणि संध्याकाळी प्रदोष काळात मी महादेवाची शिवलिंग जी आहे ते शिवलिंगाचा अभिषेक करते. तर तुम्ही बघू शकता आता दुधाने पण अभिषेक मी करून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करणार आहे. कंटिन्यू मंत्र जप जो आहे मी तो चालू ठेवते. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतं, सो मीही माझ्या पद्धतीने करते. हे मी लहानपणापासून असंच करत आलेली आहे. सो हे असंच पद्धतीने मला आवडतं आणि ती आता सवय होत गेलेली आहे. सो अशा पद्धतीने अभिषेक चालू होता. खूप छान वाटतं. संध्याकाळी मला खूप प्रसन्न वाटतं हे अभिषेक वगैरे करायला, कारण संध्याकाळचा प्रदोष काळ मला खूप आवडतंही आणि माझं चित्तही खूप लागतं. संध्याकाळी शांतता असते, सो बरं वाटतं करायला, म्हणून मी संध्याकाळी करते. तर या ठिकाणी माझा पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक सुद्धा झालेला आहे. त्यानंतर रुद्र अभिषेकासाठी मी गळतीचा जो लोटा आहे त्या लोट्यामध्ये पाणी टाकून नंतर मी मंत्र जप करणार आहे. शिव अष्टोत्तर नामावली जी आहे, जी स्वामींच्या नित्य सेवेच्या पुस्तकात आहे, किंवा तुम्ही क्रोम वरूनही ती अष्टोत्तर नामावलीचा फोटो घेऊन झेरॉक्स करू शकतात, किंवा तुम्ही युट्यूबलाही लावू शकतात. बट युट्यूब वरून ऐकण्यापेक्षा स्वतः जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण जास्त त्यात कॉन्सन्ट्रेशन करतो. सो त्यामुळे यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि नंतर मी शिव अष्टोत्तर नामावली जे आहे त्यांचा जप करणार आहे आणि मग बेलपान वाहणार आहे. म्हणजे दोघं कामं जे आहेत, रुद्र अभिषेक पण एका साईडला होत राहील, मंत्र जप पण माझ्या कानावर, घरातल्यांच्या कानावर पडेल आणि एका साईडला मी बेलपानही वाहील. तर आता दुधाचा अभिषेक वगैरे केलेलं जे पात्र आहे ते काढून घेणार आहे आणि ते सगळं क्लीन केल्यानंतर आता मी ह्या माझ्या सिल्वर जे पात्र आहे त्यात शिवलिंग ठेवलेली आहे बेलपानावर आणि इथे मी अष्टोत्तर नामावली जी आहे ती स्टार्ट केलेली आहे. तर हे नित्यसेवेच्या पुस्तकातून मी जे म्हणते, तुम्ही बघू शकतात माझ्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे आणि तिथून मी हे अष्टोत्तर नामावली चा मंत्र जप करत करत हे 108 नावं जपणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक नावाला एक एक बेलपत्र असं वाहणार आहे महादेवांना. सो अशा पद्धतीने छानपैकी सोमवारची पूजा मी केली. हा तिसरा सोमवार आहे. पुढचा सोमवारही मला मिळाला तर नक्कीच मी पुढच्या सोमवारी खूप सुंदर अशी पूजा तुमच्या समोर प्रेझेंट करेल. तर अशा पद्धतीने बेलपान मी आधी सगळं काही धुवून घेतलेलं आहे. छान छान जे बेलपत्र आहेत व्यवस्थित, ज्यांचे पानं कुठे तुटलेले नाही किंवा फाटलेले नाही असे बेलपत्र घेतलेले आहेत व्यवस्थित आणि धुवून व्यवस्थित वाळवून ते मी नंतर अर्पण करते महादेवाला. सो बरेच जण म्हणतात की धुवून बेल वाहू नयेत, पण ते खूप कुठून कुठून आलेले असतात, घाण लटकलेली असते. सो अशी घाण लागलेले ते बेलपत्र एवढा सुंदर अभिषेक केलेला शिवलिंगावर वाहण्यापेक्षा, एकतर तुम्हाला धुतलेले आवडत नसतील तर तुम्ही गोमूत्र वाहा आणि गोमूत्र शिंपडा आणि त्यानंतर पाण्याने धुवा वाटलंच तर, नाही तर तुम्ही फक्त गोमूत्र शिंपडूनही अर्पण करू शकतात. सो अशा पद्धतीने इथे मी बेलपत्र अर्पण करते. खरं तर आजच्या अभिषेकसाठी आणि आजच्या ह्या श्रावण सोमवारच्या पूजेसाठी मला सुंदर अशी व्हाईट साडी घालायची होती, बट व्हाईट साडी घ्यायला आमचं जमलंच नाही आणि आधी ज्या होत्या त्या वापरून झालेल्या आहेत. कोरी पांढरी शुभ्र अशी साडी माझ्या कलेक्शन मध्ये नव्हती, सो त्यामुळे व्हाईट ड्रेसेस खूप आहेत यावर्षी. सो एक एक व्हाईट ड्रेस प्रत्येक सोमवारी वेअर करत आहे. त्यामुळे मी साडी घालू शकले नाही, बट पॉसिबल झालं तर मी पुढच्या सोमवारी नक्कीच एक छान सुंदर अशी व्हाईट साडी घालणार आहे, अशी माझी इच्छा आहे. सो बघूयात आता काय होतं ते. तर आजच्या दिवशी रक्षाबंधनही होतं. तिसऱ्या श्रावण सोमवारी रक्षाबंधन आलेलं. तर अभिषेक वगैरे केल्यानंतर मग मी बाहेर गेली रक्षाबंधन असल्यामुळे.
कारण सगळ्या जणांनी संध्याकाळीच रक्षाबंधन केलं। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकतात आता माझं बेलपान वगैरे पांढरे फुलं वाहून झालेले आहे, धोत्र्याचं फुल वाहून झालेलं आहे आणि इकडे रुद्राभिषेक सुद्धा झालेला आहे। आता ते जे पाणी तुम्हाला दिसतंय प्लेटमध्ये ते मी घरातल्या सगळ्या लोकांना ते पाजणार आहे। त्यानंतर आता तुम्ही स्वामींची मूर्ती बघा। तर मैत्रिणींनो, आता जस्ट मी महादेवाचा अभिषेक केलेला आहे आणि खूप छान छान क्लिप्स तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। खूप छान छान इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये मी देणार आहे। तर आता मी फायनल तुम्हाला माझ्या देवघराचा लुक दाखवणार आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि सोमवारच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली तर सोमवारच्या दिवशी मी शिव महिमा सुद्धा वाचन करते। अभिषेक चालू असताना गळतीमध्ये तुम्ही पाणी टाकून ठेवू शकतात आणि शिव महिमा वाचूनही ते पाणी तुमच्या घरातल्यांना देऊ शकतात। तर हेही मी करते प्रत्येक श्रावण सोमवारी। तर बघू शकतात हे जे पॅचेस आहेत मी स्वतः बनवलेले आहेत आणि ते आजच्या थीमला अगदी परफेक्टली मॅच झाले। त्यानंतर देवघरानंतर इकडे माझ्याकडे महादेवांची मूर्ती आहे, त्यांना सुद्धा छान असा हार मी घातलेला आहे व्हाईट कलरचा। खूप सुंदर वाटतं संध्याकाळचं वातावरण माझ्या घरातलं। मला सकाळीही खूप प्रसन्न असतं, बट संध्याकाळी जेव्हा आपण सगळे लाईट्स वगैरे लावतो, धूप दिवे लावतो, तर ते अजूनच छान आणि प्रसन्न वाटायला लागतं। सो तुम्ही बघू शकतात किती छान आणि ग्लॉसी दिसते महादेवांची मूर्ती। तर बघू शकतात तुम्ही आजची देवघराची थीम पूर्ण व्हाईट कलर मध्ये आहे, जसं की मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलेलं आहे। आणि छान असे हे व्हाईट पॅचेस जे मी बनवले होते ते पण पॅचेस मी ठेवलेले आहे। तर अशा पद्धतीने दिसतंय आज देवघर। तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय।